Very good morning. Today we are going to do the revision of the second unit. The name of the unit is Theodolite Survey. Total weightage for this unit is 24 marks. So let's start with the syllabus first. In syllabus, first is the types, use of theodolite, component parts of transit and their function. The next technical terms, that is swinging, transiting, face left, face right observations. Then the third one is the fundamental axis of theodolite and their relationship. Then we will see temporary adjustment of transit theodolite. Then measurement of horizontal angle, vertical angle, magnetic bearing, prolonging straight line, etc. Then we will see theodolite traversing methods. Basically, there are two methods of theodolite traversing. So we will discuss in short about the method of theodolite traversing. Then we will see checks in open traverse and closed traverse. And lastly, we will see the traverse computation, that is latitude departure, consecutive and independent coordinate. So let's start with the introduction. So for measurement of angle, we are using compass. बेसिक सर्वे मध्ये आपण कंपास वापरलेला आहे. सो कंपासच्या वापरामध्ये काही लिमिटेशन्स असतात. सो त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. जसं की मॅग्नेटिक जी निडल आहे, जर काय लोखंडी वस्तू असेल किंवा मॅग्नेटिक सबस्टन्स जर त्या पंपाच्या जवळ असेल तर त्याच्यामुळे मॅग्नेटिक निडल ही करेक्ट व्हॅल्यू देत नाही. सो या काही लिमिटेशन्स आहेत, त्या जर आपल्याला अवॉइड करायचे असतील तर आपल्याला थिओडलाइट इन्स्ट्रुमेंट हे अँगल मेजर करण्यासाठी वापरावं लागतं. सो व्हॉट इज द थिओडलाइट सर्वेइंग? Theodolite survey is the system of surveying in which angles are measured with the help of theodolite. So the system of surveying in which the angle is measured with the help of theodolite is known as theodolite survey. Now this is the definition of the theodolite. It is an intricate instrument which are used to measure horizontal angle, vertical angle, deflection angle, magnetic bearing, prolonging straight line, that are known as theodolite. थिओडलाइटचा वापर करून बेसिकली आपण अँगल मेजर करतो. सो अँगल हा हॉरिझॉन्टल प्लेनवरती असेल, व्हर्टिकल प्लेनवरती असेल किंवा डिफ्लेक्शन अँगल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय अँगल आहेत ते मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरले जाते त्याला म्हणतोय आपण थिओडोलाइट. ओके. त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ थिओडोलाइट बघणार आहे. सो बेसिकली देर आर टू क्रायटेरिया बेस्ड ऑन विच classification is done. So the first criteria is based on horizontal axis आणि based on vertical axis. आता इन्स्ट्रुमेंटचा जो काय बेस आहे तो हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती आहे का व्हर्टिकल ऍक्सिस वरती आहे, त्याच्यावरून आपण दोन पद्धतीनं थिओडलाइटचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्याच्यापैकी जी काही पहिली पद्धत आहे त्याच्यामध्ये दोन थिओडलाइट आहेत, ट्रान्झिट थिओडलाइट आणि नॉन ट्रान्झिट थिओडलाइट. सो व्हॉट इज ट्रान्झिट थिओडलाइट, व्हॉट इज नॉन ट्रान्झिट थिओडलाइट ते आपण बघणार आहे. बेस ऑन व्हर्टिकल ऍक्सिस वरती तीन क्लासिफिकेशन आहेत, व्हर्नियर थिओडलाइट, मायक्रोमीटर थिओडलाइट आणि इलेक्ट्रॉनिक डिजिटल थिओडोलाइट. आपण ट्रान्झिट थिओडलाइट म्हणजे काय ते बघूया. A theodolite is called transit theodolite when its telescope can be transited, that is revolved through complete revolution about its horizontal axis in vertical plane. ज्यावेळेला इन्स्ट्रुमेंटचा जो काय टेलिस्कोप आहे तो व्हर्टिकल प्लेन मध्ये रिव्हॉल्व करता येऊ शकतो किंवा कम्प्लीट रोटेशन ज्यावेळेला आपण फिरवू शकतो व्हर्टिकल प्लेन मध्ये, त्या थिओडलाइटला आपण म्हणतोय ट्रान्झिट थिओडलाइट. आता नॉन ट्रान्झिट थिओडलाइट म्हणजेच काय, ज्या वेळेला टेलिस्कोपची रोटेशन ही व्हर्टिकल प्लेन मध्ये शक्य नसते त्या थिओडलाइटला म्हणतोय आपण नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट. त्याच्यानंतर दुसरा जो काय क्लास आहे त्याच्यामध्ये पहिला आहे व्हर्नियर थिओडलाइट. व्हर्नियर थिओडलाइट म्हणजेच काय,
फिजिक्स लॅबमध्ये तुम्ही जसं व्हर्नियर कॅलिपर वापरलेलं आहे, सो त्याच पद्धतीचं व्हर्नियर हे ग्रॅज्युएटेड सर्कल जे आहे ते रीड करण्यासाठी वापरतोय. सो व्हर्नियर जर प्रोव्हाइड केलं असेल रीडिंग घेण्यासाठी, तर त्या थिओडलाइटला म्हणतो आपण व्हर्नियर थिओडलाइट. मायक्रोमीटर थिओडलाइट म्हणजेच काय? जर मायक्रोमीटर प्रोव्हाइड केलं असेल त्या थिओडलाइटमध्ये, तर त्याला म्हणतो आपण मायक्रोमीटर थिओडलाइट. तर जी काही ग्रॅज्युएटेड सर्कल आहे, याच्यावरती अँगलचं रीडिंग असतं 0 पासून 360 पर्यंत. सो ते रीडिंग मेजर करण्यासाठी व्हर्नियर जर वापरलं, तर त्या थिओडलाइटला म्हणतो आपण व्हर्नियर थिओडलाइट. ग्रॅज्युएटेड सर्कलचं रीडिंग मेजर करण्यासाठी जर मायक्रोमीटर वापरलं असेल, तर त्या थिओडलाइटला म्हणतो आपण मायक्रोमीटर थिओडलाइट. आता तिसऱ्या टाईपचा जो काही थिओडलाइट आहे, तो थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून जे रीडिंग आहे ते डायरेक्ट स्क्रीनवरती, डिजिटल स्क्रीनवरती डिस्प्ले होते. सो त्या थिओडलाइटला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक डिजिटल थिओडलाइट. सो तिसऱ्या पद्धतीच्या ट्यूबलाईटमध्ये इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी जी आहे, इलेक्ट्रॉनिक्सची जी काही टेक्नॉलॉजी आहे, ती वापरली जाते. जसं आपल्या हातामध्ये डिजिटल वॉच असतं किंवा जे काही डिजिटल इन्स्ट्रुमेंट असतात, त्याच्यावरती जे काही रीडिंग आहे ते स्क्रीनवरती डायरेक्ट आपल्याला दिसतं. त्याला म्हणतो आपण डिजिटल टेक्नॉलॉजी. सो डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून जे थिओलाइट तयार केले जातात, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक डिजिटल थिओडोलाइट. आता आउट ऑफ these three theodolite, व्हर्नियर थिओडलाइट इज पॉप्युलर राइट नाऊ. आता इलेक्ट्रॉनिक थिओडलाइट आहे ते हळूहळू मार्केटमध्ये आता येत आहेत. पण राइट नाऊ द व्हर्नियर थिओडलाइट इज पॉप्युलर. सो दॅट इज ऑल अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ थिओडलाइट. नाउ द नेक्स्ट वन इज द साइज ऑफ थिओडलाइट. आता थिओडलाइट जे आहे दॅट इज डेझिग्नेटेड बाय डायमीटर ऑफ द ग्रॅज्युएटेड सर्कल. म्हणजे ग्रॅज्युएटेड जे काही सर्कल आहे ज्याच्यावरती रीडिंग 0 पासून 360 पर्यंत सर्क्युलर रेडियली मार्क केलेले आहेत, त्याचा डायमीटर किती आहे सर्क्युलर प्लेटचा. सो त्या डायमीटर वरून थिओडलाइटची साईज डिफाईन केलेली आहे. जनरली जो डायमीटर आहे तो 8 सेंटीमीटर पासून ते 12 सेंटीमीटर पर्यंत असतो. पण 14 सेंटीमीटर डायमीटर पासून ते 25 सेंटीमीटर डायमीटर पर्यंतचे थिओडलाइट हे मोर इम्पॉर्टंट वर्क जसे की ट्रायंग्युलेशन वर्क आहे, त्या सर्वेमध्ये वापरले जातात. आता आपल्याला जर ॲक्युरसी जास्त पाहिजे असेल, तर आपल्याला जास्तीत जास्त डायमीटर असणारं जे काही सर्कल असणारं थिओडलाइट आहे, ते वापरावे लागेल. ओके. सो दॅट इज ऑल अबाउट द साइज ऑफ द थिओडलाइट. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज द युजेस ऑफ थिओडलाइट. आता थिओडलाइटचा वापर कोणकोणत्या ॲप्लिकेशनसाठी केला जातो. सो फर्स्ट, मेजरिंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. थिओडलाइटचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतोय, व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतोय. त्याच्यानंतर दुसरं आहे लोकेटिंग पॉइंट्स ऑन लाईन. सो रेंजिंग करत असताना आपण एका स्ट्रेट लाईनवरती वेगवेगळे पॉइंट्स मार्क करतोय. ते पॉइंट जर मार्क करायचे असतील, तर आपण थिओडलाइटचा वापर करून इझिली ते पॉइंट मार्क करू शकतोय. त्यानंतर तिसरं आहे प्रोलॉंगिंग सर्वे लाईन. सर्वे लाईन जी आहे ती प्रोलॉंग करायची असेल, आपल्याला पुढे वाढवायची असेल, एक्सटेंड करायची असेल, तर आपण थिओडलाइट वापर करू शकतोय. त्याच्यानंतर चौथा आहे फाइंडिंग डिफरन्स ऑफ लेवल. तर लेवल डिफरन्स जर फाइंड आउट करायचा असेल, तर थिओडलाइटचा वापर करून लेवल डिफरन्स फाइंड आउट करता येऊ शकतोय. त्याच्यानंतर तिसरं आहे सेटिंग आउट ग्रेड्स. त्याच्यानंतर रेंजिंग कर्व आहे. त्याच्यानंतर टॅक्योमेट्री सर्वे. ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी आपण थिओडलाइटचा वापर करू शकतोय. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे कंपोनंट पार्ट्स ऑफ ट्रान्झिट थिओडलाइट. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स दिसत आहेत. याला म्हणतो आपण टेलिस्कोप. टेलिस्कोपचा ज्या ठिकाणाहून आपण तो ऑब्जेक्ट बघतोय याला म्हणतात आयपीस. त्याच्यानंतर दुसऱ्या एंडला असतं त्याला म्हणतोय आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतोय. त्याच्यानंतर हे जे स्क्रू दिसतोय, या स्क्रूच्या साहाय्याने आपण जी काही टेलिस्कोपची मुवमेंट आहे ती रिस्ट्रिक्ट करू शकतोय. त्याला म्हणतोय आपण टेलिस्कोप सर्कल क्लॅम्प. त्याच्यानंतर या ठिकाणी हॉरिझॉन्टल प्लेट दिसते, त्याला म्हणतोय आपण हॉरिझॉन्टल सर्कल. या ठिकाणी विंडो ए आहे, त्याच्या 180 डिग्रीमध्ये
डायमेट्रिकली अपोजिट साईडला विंडो बी आहे. त्याच्यानंतर हे आहे लेबलिंग हेड. सो असे वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स असतात. ते कंपोनंट पार्ट्स कोणते आहेत ते बघूया आपण. ट्रान्झिट व्हर्नियर थिओडाइट इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग. त्याच्यामध्ये पहिला आहे लेबलिंग हेड. लेबलिंग हेड असतं. लेबलिंग करण्यासाठी या लेबलिंग हेडचा वापर केला जातो. त्याच्यानंतर लोअर सर्क्युलर प्लेट आहे. सो लोअर सर्क्युलर प्लेटचा वापर करून आपण जे काय रीडिंग आहे ते नोट डाऊन करू शकतोय. त्याच्यानंतर अप्पर सर्क्युलर प्लेट आहे. टेलिस्कोप आहे. टेलिस्कोपच्या सहाय्याने आपण रीड करू शकतोय. त्याच्यानंतर व्हर्नियर स्केल आहे. सो व्हर्नियर स्केलवरती जे काही आपल्याला रीडिंगची व्हॅल्यू आहे ती मिळते. त्याच्यानंतर टी फ्रेम आहे, प्लम बॉब आहे आणि ट्रायपॉड स्टँड. हे वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स ट्यूबलाईटचे आपल्याला बघायला मिळतील. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे वेगवेगळ्या टर्म्स कोणकोणत्या वापरले जातात. त्याच्यामध्ये पहिला आहे सेंटरिंग. So centering is nothing but setting the instrument exactly over selected ground points. So centering means setting the theodolite exactly over instrument station so that its vertical axis lies immediately above the station mark. जो ग्राउंड पॉइंट आपण सिलेक्ट केलेला आहे त्याच्यावरती इन्स्ट्रुमेंट किंवा थिओडलाइट एक्झॅक्टली सेट करणं म्हणजेच काय सेंटरिंग. त्याच्यानंतर ट्रान्झिटिंग. Transiting is also known as plunging or reversing. Now, the definition of transiting is it is the process of turning telescope about its horizontal axis through 180 degree in vertical plane. So ज्यावेळेला आपण थिओडलाइट 180 डिग्री मध्ये व्हर्टिकल प्लेन मध्ये फिरवतोय त्या प्रोसेसला म्हणतो आपण ट्रान्झिटिंग. त्याच्यानंतर स्विंगिंग. स्विंगिंग मीन्स टर्निंग द टेलिस्कोप इन हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ज्यावेळेला आपण टेलिस्कोप रोटेट करतोय किंवा टर्न करतोय त्यावेळेला त्याला म्हणतोय आपण स्विंगिंग म्हणतोय. ट्रान्झिटिंग म्हणजे व्हर्टिकल प्लेनमध्ये टेलिस्कोप फिरवणे या कन्सेप्टला म्हणतोय आपण ट्रान्झिटिंग. स्विंगिंग म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये टर्न करणे टेलिस्कोप याला म्हणतोय आपण स्विंगिंग. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, फेस लेफ्ट आणि फेस राईट ऑब्झर्वेशन. फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन म्हणजेच काय, इफ द व्हर्टिकल सर्कल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द ऑब्झर्वर. व्हर्टिकल सर्कल ज्या वेळेला ऑब्झर्वरच्या लेफ्ट साईडला असेल त्यावेळेला ती जी काही पोझिशन आहे त्याला म्हणतोय आपण फेस लेफ्ट पोझिशन म्हणतोय. फेस राईट पोझिशन म्हणजे व्हर्टिकल सर्कल ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज ऑन द राईट साइड ऑफ द ऑब्झर्वर. ज्यावेळेला व्हर्टिकल सर्कल ऑब्झर्वरच्या राईट साईडला असेल त्यावेळेला ती जी काही फेस आहे त्याला म्हणतोय आपण फेस राईट ऑब्झर्वेशन किंवा फेस राईट पोझिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे चेंजिंग फेस. सो चेंजिंग फेस म्हणजे काय, इट इज द ऑपरेशन ऑफ ब्रिंगिंग व्हर्टिकल सर्कल टू द राईट ऑफ द ऑब्झर्वर इफ ओरिजिनली इट इज टू द लेफ्ट अँड व्हाईस वर्सा. म्हणजे व्हर्टिकल सर्कल जर लेफ्ट साईडला असेल तर ते राईट साईडला घेणं किंवा व्हर्टिकल सर्कल राईट साईडला असेल तर ते लेफ्ट साईडला घेणं याला म्हणतोय आपण चेंजिंग फेस. ओके. Then next, line of collimation. Now the next important point is the line of collimation. It is an imaginary line. The line of collimation is defined as it is an imaginary line joining the intersection of crosshair of the diaphragm to the optical center of object glass and its continuation. So that is known as line of collimation. The next, axis of telescope. It is also imaginary line joining the optical center of object glass to the center of eyepiece. ऑब्जेक्ट ग्लास सेंटर ऑप्टिकल सेंटर आणि आयपीसचा जो काही सेंटर आहे याच्यातून पास होणारी इमॅजिनरी लाईन त्याला म्हणतोय आपण ऍक्सिस ऑफ टेलिस्कोप. त्याच्यानंतर ऍक्सिस ऑफ लेवल ट्यूब किंवा बबल लाईन.
is a straight line tangential to the longitudinal curve of level tube at the center of the tube. सो जी काही स्ट्रेट लाईन आहे जी टँजेन्शियल असते लॉन्जिट्युडनल कर्व जो आहे लेवल ट्यूबचा त्याला जी टँजेन्शियल असणारी लाईन आहे त्याला म्हणतोय आपण ऍक्सिस ऑफ लेवल ट्यूब किंवा बबल लाईन म्हणतोय आपण. त्याच्यानंतर व्हर्टिकल ऍक्सिस इट इज द ऍक्सिस अबाउट विच टेलिस्कोप कॅन बी रोटेटेड इन हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन भोवती जे टेलिस्कोप आपण रोटेट करतोय ज्या ऍक्सिस भोवती आपण रोटेट करतोय त्याला म्हणतोय आपण व्हर्टिकल ऍक्सिस. Horizontal axis, it is the axis about which telescope can be rotated in vertical plane. Okay, so the axis about which we can rotate the telescope in vertical plane, so that is known as horizontal axis. यालाच दुसरं नाव आहे ट्रुनियन axis. Okay, so these axes are fundamental axis and these all are imaginary, so you can imagine only. Okay, then the next part is the fundamental axis of theodolite जे आपण आता बघितले डेफिनेशन. सो दॅट आर नोन ॲज फंडामेंटल ॲक्सिस ऑफ थिओडलाइट अँड देअर रिलेशनशिप. सो त्याच्यामध्ये या ठिकाणी याला परमनंट ऍडजस्टमेंट असं सुद्धा म्हणतोय आपण. त्याच्यामध्ये कोणकोणते फंडामेंटल लाईन्स ऑफ थिओडलाइट आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं आहे व्हर्टिकल ॲक्सिस. या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. व्हर्टिकल ॲक्सिस, ॲक्सिस ऑफ प्लेट लेवल, थर्ड वन इज द लाईन ऑफ कॉलिमेशन, नेक्स्ट हॉरिझॉन्टल ॲक्सिस किंवा ह्यालाच दुसरं नाव आहे ट्रुनियन ॲक्सिस आणि नेक्स्ट आहे बबल लाईन ऑफ द अल्टिट्यूड लेवल. असे महत्वाचे 5 लाईन्स आहेत ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल लाईन्स ऑफ थिओडलाइट. फर्स्ट वन इज द व्हर्टिकल ॲक्सिस, सेकंड ॲक्सिस ऑफ प्लेट लेवल, थर्ड वन इज द लाईन ऑफ कॉलिमेशन, फोर्थ वन इज द हॉरिझॉन्टल ॲक्सिस अँड फिफ्थ वन इज द बबल लाईन. आता याच्यामध्ये कोणकोणते डिझायर्ड रिलेशनशिप पाहिजे ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे ॲक्सिस ऑफ प्लेट लेवल मस्ट बी परपेंडिक्युलर टू व्हर्टिकल ॲक्सिस. प्लेट लेवलचा ॲक्सिस आहे तो व्हर्टिकल ॲक्सिसला परपेंडिक्युलर पाहिजे. दुसरं आहे द लाईन ऑफ कॉलिमेशन शुड कोइन्साइड विथ ऑप्टिकल ॲक्सिस. लाईन ऑफ कॉलिमेशन आहे जी इमॅजिनरी लाईन आहे दॅट शुड कोइन्साइड विथ ऑप्टिकल ॲक्सिस. Then third one is axis of telescope must be parallel to line of collimation. टेलिस्कोपचा जो काही ऍक्सिस आहे तो आणि लाईन ऑफ कॉलिमेशन हे एकमेकाला पॅरल पाहिजेत. देन नेक्स्ट वन इज लाईन ऑफ कॉलिमेशन मस्ट बी परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल ॲक्सिस. लाईन ऑफ कॉलिमेशन आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिस हे काय पाहिजेत एकमेकाला 90 डिग्री मध्ये पाहिजेत. अँड लास्ट वन इज द व्हर्टिकल सर्कल शुड रीड 0 व्हेन लाईन ऑफ कॉलिमेशन इज हॉरिझॉन्टल. जे काही व्हर्टिकल सर्कल आहे त्याच्यावरची जी काही रिडिंग आहे ती 0 पाहिजे ज्यावेळेला लाईन ऑफ कॉलिमेशन हॉरिझॉन्टल असेल. सो या 5 महत्वाच्या डिझायर्ड रिलेशनशिप आहेत. ओके, सो एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. राईट डाऊन फंडामेंटल ॲक्सिस ऑफ थिओडलाइट अँड स्टेट डिझायर्ड रिलेशनशिप बिटवीन देम. ओके, so from exam point of view this question is important. Now next one is the adjustment of theodolite. In that first one is the temporary adjustment. टेम्पररी ऍडजस्टमेंटलाच आपण स्टेशन ऍडजस्टमेंट असं सुद्धा म्हणतोय. तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या टेम्पररी ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. पहिला आहे सेटिंग इन्स्ट्रुमेंट अँड सेंटरिंग, दुसरा आहे लेवलिंग, तिसरा आहे इलिमिनेशन ऑफ पॅरालेक्स. सो पहिली जी ऍडजस्टमेंट आहे त्याला आपण म्हणतोय सेटिंग इन्स्ट्रुमेंट अँड सेंटरिंग. दुसरं आहे ते लेवलिंग आहे, लेवलिंग करणं. आणि तिसरं आहे इलिमिनेशन ऑफ पॅरालेक्स. नाव हाऊ टू रीड द व्हर्नियर वी विल डिस्कस दॅट पार्ट. हे जे काय रीडिंग घेता येणं दॅट इज द पार्ट ऑफ द प्रॅक्टिकल. एक्झाममध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाणार नाही. रीडिंग कसं घेतात हा क्वेश्चन तुम्हाला ओरलला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ओरल पॉईंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन महत्वाचा आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट अँगल फ्रॉम व्हर्नियर. ओके, आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स हे काय एक्झामला तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. त्याच्यानंतर
महत्त्वाचा जो काय पॉइंट आहे तो म्हणजे मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल. हॉरिझॉन्टल अँगल मेजर करण्यासाठी बेसिकली 2 महत्त्वाच्या मेथड आहेत. आणि तिसरी जी मेथड आहे दॅट इज द सेकंडरी मेथड. त्यापैकी आता ह्या तिन्ही मेथड बघणार आहे. त्यापैकी पहिल्या ज्या 2 मेथड आहेत, जनरल मेथड आणि रिपिटिशन मेथड, ह्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. आणि रिट्रेशन मेथड जी आहे, ही रिट्रेशन मेथड जी आहे ती डिग्री लेव्हलला तुम्हाला याचा इन डिटेलमध्ये स्टडी आहे. फक्त डिप्लोमा लेव्हलला इंट्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे जनरल मेथड. त्या जनरल मेथडमध्ये आपण अँगल डायरेक्टली या ठिकाणी मेजर करतोय. सपोज आपल्याला अँगल AOB मेजर करायचा आहे. सो अँगल AOB मेजर करत असताना आपल्याला इन्स्ट्रुमेंट O या ठिकाणी सेट करावं लागेल. सो O या ठिकाणी थिओडलाइट सेट केल्यानंतर त्याच्या टेम्पररी ॲडजस्टमेंट म्हणजेच काय, सेंटरिंग, लेवलिंग आणि इलिमिनेशन ऑफ पॅरलॅक्स या 3 महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट त्या O या ठिकाणी सेट केल्यानंतर इन्स्ट्रुमेंटचे ॲडजस्टमेंट केले जातात. त्याच्यानंतर व्हर्नियर ए वरचं रिडिंग 0 डिग्री 0 मिनिट 0 सेकंडला सेट करून ए या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेट केला जातोय. ज्यावेळेला ए या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेट केला जाईल त्यावेळेला अप्पर क्लॅम्प जो आहे तो लूज केला जातो, लोअर क्लॅम्प फिक्स केला जातो आणि इन्स्ट्रुमेंट क्लॉकवाईज रोटेट केलं जातं. इन्स्ट्रुमेंट क्लॉकवाईज रोटेट करून बी या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेट केला जातो. ज्यावेळेला बी या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेट केला जाईल त्यावेळेला अप्पर क्लॅम्प फिक्स केला जातो आणि व्हर्नियर ए आणि व्हर्नियर बीचं रिडिंग नोट डाऊन केलं जातं. तर व्हर्नियर ए आणि व्हर्नियर बी या दोन्हीचं ॲव्हरेज जे असेल तो म्हणजे अँगल AOB असेल. सो सिम्पली आपण या ठिकाणी अँगल AOB मेजर करण्यासाठी ए आणि बी या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेट केला आणि इन्स्ट्रुमेंट जे आहे ते क्लॉकवाईज रोटेट करून जो काय अँगल असेल थीटा, तो आपण अँगल व्हर्नियरवरचा रीड केला. सो दिस इज द सिंपल मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल बाय जनरल मेथड. या ठिकाणी स्टेप वाईज प्रोसिजर दिलेली आहे. ओके, so this is the observation table. Now next one is the repetition method. तर डायरेक्ट मेथडमध्ये फक्त आपण अँगल एकदाच मेजर केला. या ठिकाणी जो अँगल आहे तो 1 टाइम मेजर केलेला आहे. सो रिपिटिशन मेथडमध्ये आपण अँगल रिपीट करतोय, त्याच्या नावामध्येच आहे. रिपिटिशनमध्ये अँगल आपण 3 वेळा रिपीट करतोय. सो डायरेक्ट मेथड जी आहे ती 3 वेळा ज्यावेळेला आपण करतोय त्यावेळेला रिपिटिशन मेथड होते. सो रिपिटिशनमध्ये 3 वेळा अँगल मेजर केला जातोय. 3 वेळा अँगल मेजर केल्यामुळं आपल्याला अँगलची जी काही करेक्ट व्हॅल्यू आहे ती आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळू शकते. त्याच्यामुळं रिपिटिशन मेथड ही महत्त्वाची आहे. ओके, सो आपल्याला ॲक्युरेसी जर पाहिजे असेल तर डायरेक्ट मेथडपेक्षा रिपिटिशन मेथडला जास्त ॲक्युरेसी आपल्याला मिळते. ओके, सो दिस इज द मेथड ऑन प्रोसिजर ऑफ रिपिटिशन मेथड. या ठिकाणी 3 वेळा अँगल मेजर केला गेलेला आहे. ओके, सो दिस इज द प्रोसिजर अँड रिट्रेशन मेथड. सो रिट्रेशन मेथड ही सुद्धा प्रिसाइज मेथड आहे आणि लेस टीडीएस आहे. या मेथडमध्ये वेगवेगळे अँगल सर्कलचे मेजर केले जातात. अँगल AOB, अँगल BOD, DOC, COD असे वेगवेगळे अँगल क्लॉकवाईज सेन्सनं मेजर केले जातात आणि एक सायकल किंवा एक सर्कल कंप्लीट केले जाते. सो ज्यावेळेला आपण पूर्ण सर्कल कंप्लीट करू त्यावेळेला व्हर्नियर एचं रिडिंग हे 360 डिग्री येत आहे का हे आपण चेक करू शकतोय. सो या मेथडला म्हणतो आपण रिट्रेशन मेथड. जे पूर्ण अँगल वेगवेगळे अँगल AOB, BOD, DOC आणि COA असे वेगवेगळे अँगल इन अ सिरीज किंवा एका पाठोपाठ एक आपण वेगवेगळे अँगल मेजर करतो. या मेथडला म्हणतोय आपण रिट्रेशन मेथड. ओके, सो दिस इज द प्रोसिजर ऑफ रिट्रेशन मेथड. ओके, नाउ नेक्स्ट वन इज द व्हर्टिकल अँगल. आता व्हर्टिकल अँगल इज अँगल बिटवीन इन्क्लाइंड लाईन ऑफ साईट अँड हॉरिझॉन्टल.
ही जी काय आहे डॉटेड लाईन जी दाखवलेली आहे सेंट्रल, ती आहे हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आणि OA किंवा OB ही जी काही लाईन आहे ती काय आहे इन्क्लाइनड लाईन ऑफ साईट आहे. सो व्हर्टिकल अँगल म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट आणि इन्क्लाइनड लाईन ऑफ साईट याच्यामध्ये होणारा जो काय अँगल आहे त्याला म्हणतो आपण व्हर्टिकल अँगल. आता व्हर्टिकल अँगलचे दोन प्रकार आहेत. एक आहे तो अँगल ऑफ इलेव्हेशन. आता फिगर ए मध्ये आपल्याला अँगल ऑफ इलेव्हेशन अल्फा दिसतोय आणि अँगल ऑफ डिप्रेशन बीटा आहे तो काय आहे अँगल ऑफ डिप्रेशन आहे. सो अल्फा इज द अँगल ऑफ इलेव्हेशन, कारण का तर या ठिकाणी OA ही लाईन ऑफ साईट आहे ती इलेव्हेटेड आहे आणि OB ही लाईन ऑफ साईट आहे ती डिप्रेस्ड आहे. त्याच्यामुळं बीटा हा जो अँगल आहे तो डिप्रेस्ड आहे. त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ डिप्रेशन. ओके. सो टॅक्योमेट्रीमध्ये आपण अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन चे न्यूमेरिकल्स बघितलेले आहेत. नाव हाऊ टू मेजर व्हर्टिकल अँगल. दिस इज द प्रोसिजर ऑफ मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल. व्हर्टिकल अँगल मेजर करण्यासाठी लाईटला व्हर्टिकल सर्कल प्रोव्हाइड केलेला आहे. सो ते जे काही व्हर्टिकल सर्कल आहे त्याचा वापर करून आपण व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतोय. या ठिकाणी प्रोसिजर दिलेली आहे. इन्स्ट्रुमेंट सेट केलं जातंय आणि व्हर्टिकल सर्कलच्या सहाय्यानं वेगवेगळी जी काही ॲडजस्टमेंट आहे ती करून आपण व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतोय. ओके. सो ही जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरचा तुम्ही स्टडी करू शकताय. त्याच्यानंतर फॉर मेजरिंग व्हर्टिकल अँगल बिटवीन 2 पॉइंट्स ए एंड बी या ठिकाणी प्रोसिजर दिलेली आहे. ओके. सो या प्रोसिजरचा तुम्ही स्टडी करा. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे व्हेरियस ॲप्लिकेशन ऑफ थिओडलाइट. तर थिओडलाइटचे वेगवेगळे जे काही ॲप्लिकेशन आहेत किंवा यूज आहेत त्यामध्ये मेजरमेंट ऑफ मॅग्नेटिक बेरिंग ऑफ लाईन, प्रोलॉंगिंग स्ट्रेट लाईन, रेंजिंग लाईन आणि सेटिंग ऑफसेट टू ए लाईन. त्याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ मॅग्नेटिक बेरिंग कसं मेजर करायचं या ठिकाणी मॅग्नेटिक बेरिंग मेजर करण्याची प्रोसिजर या ठिकाणी दिलेली आहे. सो एक अटॅचमेंट असते मॅग्नेटिक निडलची जी अटॅचमेंट आहे त्याचा वापर करून आपण हे जे काय अँगल आहे नॉर्थ पासूनचा अँगल तो मेजर करू शकतोय. ओके. सो या ठिकाणी प्रोसिजर मध्ये इन डिटेल मध्ये दिलेलं आहे. ही प्रोसिजर तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला पटकन लक्षात येईल ते. ओके. सो दिस इज द सिंपल प्रोसिजर ऑफ मेजरमेंट ऑफ मॅग्नेटिक बेरिंग. आता प्रोलॉंगिंग स्ट्रेट लाईन म्हणजेच काय, आपल्याला स्ट्रेट लाईन जर एक्सटेंड करायची असेल तर आपण थिओडलाइटचा वापर करून ती स्ट्रेट लाईन आहे ती एक्सटेंड करू शकतो. त्याला दोन मेथड आहेत, फोर साइड मेथड आणि बॅक साइड मेथड. सो फोर साइड मेथडचा वापर करून आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्झिट केल्यानंतर डी या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेट करायचं आणि ज्यावेळेला ए या ठिकाणचा रेंजिंग रॉड बायसेट करतोय त्यावेळेला इन्स्ट्रुमेंट ज्यावेळेला आपण ट्रान्झिट करतोय त्यावेळेला ही जी काय डॉटेड लाईन आहे ती एक्सटेन्शन ऑफ लाईन ABCD. डी नंतरची लाईन एक्सटेन्शन आहे ती या ठिकाणी डॉटेड लाईन दाखवलेली आहे. सो या ठिकाणी आपण फोर साइड मेथड आणि बॅक साइड मेथडचा वापर करून जी लाईन आहे ती प्रोलॉंग करू शकतोय. ओके. सो या ठिकाणी प्रोसिजर दिलेली आहे त्याचा तुम्ही इन डिटेलमध्ये स्टडी करा. ऑलरेडी आपण हे बघितलेले सगळे पॉइंट्स आपण रिवाइज करतोय. त्याच्यानंतरचा जो काय पार्ट आहे तो म्हणजे थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग. थिओडलाइट ट्रॅव्हर्सिंग म्हणजेच काय, ट्रॅव्हर्स इज अ सिरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स. ऑलरेडी आपल्याला ट्रॅव्हर्स म्हणजे काय ते माहित आहे. ट्रॅव्हर्स इज अ सिरीज ऑफ कनेक्टेड लाईन्स. एकमेकाला जोडलेल्या ज्या काय सर्वे लाईन्स आहेत त्याच्यापासून जो एक नेटवर्क तयार होतं त्याला म्हणतो आपण ट्रॅव्हर्स. ओके. ट्रॅव्हर्सचे दोन प्रकार आहेत, एक आहे तो क्लोज्ड ट्रॅव्हर्स आणि दुसरा आहे तो ओपन ट्रॅव्हर्स आहे. आता पहिल्या फिगरमध्ये दिसतंय तुम्हाला तो म्हणजे क्लोज्ड ट्रॅव्हर्स आहे. क्लोज्ड ट्रॅव्हर्स मध्ये जे काही क्लोज्ड सर्किट तयार झालेले आहे किंवा लूप तयार झालेले आहे, म्हणजे ज्या ठिकाणी सपोज इथून सुरुवात केलेली आहे आपण. सो ज्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला परत सर्वे क्लोज होते त्यावेळेला त्या ट्रॅव्हर्सला म्हणतो आपण क्लोज्ड ट्रॅव्हर्स. आणि ओपन ट्रॅव्हर्स म्हणजे ही जी काही बाजू आहे ती ओपन आहे.
म्हणजेच काय क्लोज सर्किट किंवा लूप तयार झालेला नाही, त्या ट्रॅव्हर्सला म्हणतो आपण ओपन ट्रॅव्हर्स. टाइप्स ऑफ ट्रॅव्हर्स मध्ये ओपन ट्रॅव्हर्स आणि क्लोज ट्रॅव्हर्स या ठिकाणी ट्रॅव्हर्सचे टाइप्स दिसत आहेत. ज्यावेळेला एक क्लोज सर्किट तयार होतं त्यावेळेला तो जो ट्रॅव्हर्स असतो तो क्लोज्ड ट्रॅव्हर्स असतो. आणि ज्यावेळेला क्लोज सर्किट तयार होत नाही त्यावेळेला त्या ट्रॅव्हर्सला म्हणतो आपण ओपन ट्रॅव्हर्स. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ ट्रॅव्हर्सिंग. मेथड्स ऑफ ट्रॅव्हर्सिंग मध्ये पहिली मेथड आहे ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल आणि दुसरी मेथड आहे ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. त्याच्यामध्ये पहिली जी मेथड आहे या मेथडमध्ये आपण इन्क्लुडेड अँगल मेजर करतोय. इन दिस मेथड इन्क्लुडेड अँगल्स इज मेजर्ड, म्हणजेच काय अँगल ABCDE हे मेजर केले जातात आणि एका लाईनचं बेरिंग मेजर केलं जाते. सो एका लाईनचं बेरिंग मेजर केल्यानंतर आपल्याला हा ट्रॅव्हर्स आपण ड्रॉइंग शीट वरती प्लॉट करू शकतोय, कारण आपल्याकडं एका लाईनचं बेरिंग आहे आणि सगळ्या लाईनचे इन्क्लुडेड अँगल्स आहेत. सो इन्क्लुडेड अँगल आणि एका लाईनचं बेरिंग याच्यावरून आपण बाकी जे काही सगळे लाईन्स आहेत त्याचे आपण इंटेरियर डिटेल्स आपण लोकेट करू शकतो. या मेथडला बनायचं ट्रॅव्हर्सिंग बाय इन्क्लुडेड अँगल. तर दुसरं आहे ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. या ठिकाणी डिफ्लेक्शन अँगल मेजर केलेले आहेत. सो डिफ्लेक्शन अँगल मेजर करून ट्रॅव्हर्सिंग जे केलं जाते त्याला म्हणतो आपण ट्रॅव्हर्सिंग बाय डिफ्लेक्शन अँगल. The next is the checks in traverse. In that first one is the check in open traverse. आता ओपन ट्रॅव्हर्स करत असताना काय चेक आहेत तर त्याच्यामध्ये पहिला आहे अल्जेब्राइक सम ऑफ डिफ्लेक्शन अँगल शुड बी 0. म्हणजे जे काही डिफ्लेक्शन अँगल मेजर करतोय ते सगळे डिफ्लेक्शन अँगल हे त्याची अल्जेब्राइक सम आहे ती 0 पाहिजे. And next sum of right deflection angle should be equal to sum of left deflection angle. राईट डिफ्लेक्शन अँगलचा सम आणि लेफ्ट डिफ्लेक्शन अँगलचे सम हे इक्वल पाहिजेत. ओके, सो दॅट इज द चेक्स इन ओपन ट्रॅव्हर्स. नेक्स्ट वन इज द चेक्स इन क्लोज्ड ट्रॅव्हर्स. क्लोज्ड ट्रॅव्हर्सचा चेक जो आहे त्याच्यामध्ये पहिला आहे ट्रॅव्हर्स शुड एंड व्हेअर इट इज स्टार्टेड. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रॅव्हर्स सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी ट्रॅव्हर्स क्लोज व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आहे अल्जेब्राइक सम ऑफ लॅटिट्यूड should be equal to 0. Algebraic sum of departure should be equal to 0. Then sum of all included angles should be equal to twice n minus 4 into 90 degree. Sum of all exterior angles should be equal to twice n plus 4 into 90 degree. Okay, so याच्यावरती आपण न्यूमरिकल सम बघितलेले आहेत. So these are the checks in closed traverse. नेक्स्ट दिस इज द क्लोजिंग एरर. ज्यावेळेला स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट ज्यावेळेला मीट होत नाही त्यावेळेला जो काही एरर असतो त्याला म्हणतो आपण क्लोजिंग एरर. ओके, सो तो क्लोजिंग एरर जर आपल्याला नलिफाय करायचं असेल तर दोन पद्धतीने आपण नलिफाय करू शकतो. एक आहे ती ग्राफिकल मेथड आहे. या ठिकाणी ग्राफिकली आपण क्लोजिंग एरर आहे तो 0 करू शकतोय, किंवा त्याला दुसरी मेथड आहे लॅटिट्यूड आणि डिपार्चर मेथड. त्याच्यामध्ये आपल्याला लॅटिट्यूड म्हणजे काय ते बघूया आपण. कम्प्युटेशन ऑफ लॅटिट्यूड अँड डिपार्चर. लॅटिट्यूड म्हणजेच काय, लॅटिट्यूड इज नथिंग बट द मेजरमेंट विच इज पॅरलेल टू नॉर्थ साऊथ ॲक्सिस. सपोज EB लाईन आहे, सो EB लाईनचे ज्यावेळेला आपण नॉर्थ ॲक्सिस वरती प्रोजेक्शन आपण ड्रॉ करतोय त्यावेळेला ओरिजिन पासूनची जी काही लेंथ आहे जी नॉर्थ साऊथला पॅरलेल आहे त्या लेंथला म्हणतो आपण लॅटिट्यूड. So latitude is the length which is parallel to north south axis, and departure is the length which is perpendicular to north south axis or which is parallel to east west axis. Okay, so x axis वरती ज्यावेळेला B वरून आपण प्रोजेक्शन ड्रॉ करतोय त्यावेळेला ही जी काही ओरिजिन पासूनची जी काही लेंथ आहे जी लेंथ ईस्ट आणि वेस्ट, या ठिकाणी नॉर्थ आणि साऊथ आहे, या ठिकाणी ईस्ट आणि वेस्ट आहे. सो ईस्ट वेस्टला जी काही पॅरलेल असणारी लेंथ आहे त्याला म्हणतोय आपण डिपार्चर. सपोज हा अँगल अल्फा असेल तर लॅटिट्यूड मॅथमॅटिकली एक्सप्रेस्ड ॲज L into cos अल्फा.
वेअर एल इज द लेंथ. ए बीची जी काही लेंथ मेजर केलेली आहे टेपचा वापर करून, ती लेंथ म्हणजे कॅपिटल एल. आणि कॉस अल्फा म्हणजे काय, अल्फा इज द बेरिंग. तर हे जे काय अल्फा आहे ते काय आहे, रिड्युस्ड बेरिंग ऑफ लाईन ए बी आहे. सो बेरिंग म्हणजे नॉर्थ पासूनचा जो काय अँगल आहे, दॅट व्हॅल्यू इज नोन ॲज बेरिंग. सो अल्फा इज द बेरिंग, एल इज द लेंथ ऑफ ए बी. याच्यावरून आपण लॅटिट्यूड आणि डिपार्चर कॅल्क्युलेट करू शकतो. आता लॅटिट्यूडचे दोन प्रकार आहेत, नॉर्दिंग आणि साऊदिंग. सो नॉर्दिंग म्हणजेच काय, जर लॅटिट्यूड नॉर्थ साईडला जर असेल, नॉर्थ साईडला मेजर केलेली जी काही लेंथ आहे त्याला म्हणतो आपण नॉर्दिंग. सपोज लॅटिट्यूड जर साऊथ साईडला असेल, तर साऊथ साईडला जी काही मेजर केलेली लॅटिट्यूड आहे त्याला म्हणतो आपण साऊदिंग. सो लॅटिट्यूडचे दोन प्रकार आहेत, एक पॉझिटिव्ह लॅटिट्यूड आहे ज्याला आपण नॉर्दिंग म्हणतोय, आणि दुसरा आहे तो निगेटिव्ह लॅटिट्यूड आहे ज्याला आपण म्हणतोय साऊदिंग. तर जसे लॅटिट्यूडचे दोन प्रकार आहेत तसेच डिपार्चरचे सुद्धा दोन प्रकार आहेत. डिपार्चर जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला म्हणतो आपण ईस्टिंग. इफ द डिपार्चर इज मेजर्ड टुवर्ड्स ईस्ट, then it is known as easting. If the departure is measured towards west, then it is known as westing. सो डिपार्चर पॉझिटिव्ह असेल तर त्याला म्हणतो आपण ईस्टिंग, आणि निगेटिव्ह असेल तर वेस्टिंग. ओके. त्याच्यानंतर साइन ऑफ द लॅटिट्यूड अँड डिपार्चर. क्वाड्रंट कोणता आहे त्याच्यानुसार डिपार्चर आणि लॅटिट्यूडचं साइन चेंज होत राहतं. सो या ठिकाणी पहिला क्वाड्रंट आहे या फिगरमध्ये, नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट असेल तर दोन्ही लॅटिट्यूड हे आणि डिपार्चर पॉझिटिव्ह असतात. लॅटिट्यूड आणि डिपार्चर हे दोन्हीही पॉझिटिव्ह असतात पहिल्या क्वाड्रंटमध्ये. आता दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साऊथ ईस्ट क्वाड्रंटमध्ये लॅटिट्यूड निगेटिव्ह असतो आणि डिपार्चर पॉझिटिव्ह असतो. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साऊथ वेस्ट क्वाड्रंटमध्ये दोन्हीही लॅटिट्यूड आणि डिपार्चर हे निगेटिव्ह असतात. जो शेवटचा क्वाड्रंट आहे नॉर्थ वेस्ट, त्याच्यामध्ये लॅटिट्यूड पॉझिटिव्ह असतो आणि डिपार्चर निगेटिव्ह असतो. आता हे जे काही साइन कन्व्हेन्शन आहेत ते ठरलेले आहेत. ओके. सो हे साइन कन्व्हेन्शन न्यूमरिकल सॉल्व करत असताना जी काही मिसिंग लाईन आहे किंवा क्लोजिंग लाईन आहे ती कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे हे आपण लॅटिट्यूड आणि डिपार्चरचं साइन कोणतं आहे त्याच्यावरून ठरवतो. सो न्यूमरिकल सॉल्व करत असताना हे जे काही साइन आहेत ते महत्वाचे आहेत. ओके. नाउ नेक्स्ट इज द बॅलेन्सिंग ट्रॅव्हर्स. आता जो काही ट्रॅव्हर्स आहे तो जर बॅलन्स करायचा असेल तर बॅलन्स करण्यासाठी दोन पद्धतीनं आपण बॅलन्स करू शकतो. एक आहे तो बोडीची रूल आणि दुसरा आहे तो ट्रान्झिट रूल आहे. या ठिकाणी आता बोडीची रूल दिसतोय. बोडीची रूल ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. लेंथ ऑफ दॅट लाईन इंटू टोटल एरर इन लॅटिट्यूड डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स. याच्यावरून आपण लॅटिट्यूड मधलं करेक्शन हे फाइंड आउट करू शकतो. किंवा तोच आपल्याला डिपार्चरसाठी फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल तर करेक्शन टू डिपार्चर इज इक्वल टू लेंथ ऑफ दॅट लाईन इंटू टोटल एरर इन डिपार्चर. या ठिकाणी लॅटिट्यूड आहे त्याच्याऐवजी आपल्याला इथं डिपार्चर वापरावं लागेल, डिवायडेड बाय पेरिमीटर ऑफ ट्रॅव्हर्स. याच्यावरून आपण करेक्टेड लॅटिट्यूड आणि डिपार्चर फाइंड आउट करू शकतो. याच्यावरती न्यूमरिकल्स आपण बघितलेले आहेत. त्याचा तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात येईल. त्याच्यानंतर ट्रान्झिट रूल. जसा बोडीची रूल आहे त्याच पद्धतीनं ट्रान्झिट रूल आहे. करेक्शन टू लॅटिट्यूड इज इक्वल टू लॅटिट्यूड ऑफ दॅट लाईन इंटू टोटल एरर इन लॅटिट्यूड डिवायडेड बाय अरिथमेटिक सम ऑफ ऑल लॅटिट्यूड. या फॉर्म्युलावरून किंवा डिपार्चरच्या फॉर्म्युलावरून आपण ट्रान्झिट रूलनं करेक्शन अप्लाय करू शकतो. ओके. सो दॅट इज ऑल अबाउट द ट्रान्झिट रूल अँड बोडीची रूल. आता दोन महत्वाचे कन्सेप्ट आहेत. इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट म्हणजे काय याची डेफिनेशन विचारली जाते. इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट म्हणजेच काय, द डिपार्चर अँड लॅटिट्यूड ऑफ स्टेशन्स विथ रेफरन्स टू ओरिजिन आर नोन ॲज इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट. इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट म्हणजेच काय, डिपार्चर आणि लॅटिट्यूड विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन कॅल्क्युलेट केले जातात, त्यावेळेला त्याला म्हणतो आपण इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट. त्याच्यानंतर आहे कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट. कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट फाइंड आउट करत असताना काहीतरी आपण
आर्बिट्ररी किंवा अप्रॉक्सिमेटली काही कोऑर्डिनेट ॲझ्युम करतोय आणि त्याच्यावरून आपण जी नेक्स्ट लाईन आहे त्याचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करतोय. त्याला म्हणतोय आपण कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट. सो कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट ऑफ स्टेशन्स इज डेझिग्नेटेड बाय इट्स डिपार्चर अँड लॅटिट्यूड फ्रॉम प्रिव्हियस स्टेशन. म्हणजे त्याच्या आधीचं स्टेशन आहे त्याची लॅटिट्यूड आणि डिपार्चर काय आहेत त्याच्यावरून आपण नेक्स्ट लाईनचे लॅटिट्यूड अँड डिपार्चर फाइंड आउट करतो. त्याला म्हणतो आपण कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट. ओके. अँड द लास्ट पॉइंट फ्रॉम दिस टॉपिक इज द गेल्स ट्रॅव्हर्स टेबल. गेल्स ट्रॅव्हर्स टेबलमध्ये जे काही सगळे व्हॅल्यू आहेत लॅटिट्यूड डिपार्चर, त्याच्यानंतर अँगल किती आहे, होल सर्कल बेरिंग काय आहे, रिड्युस्ड बेरिंग काय आहे, त्याच्यावरून सगळे जे काही करेक्शन अप्लाय करण्यासाठी जे एक टेबल डेव्हलप केलं जाते त्याला म्हणतो आपण गेल्स ट्रॅव्हर्स टेबल. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द थिओडाइट सर्वे. इथपर्यंत आपण थेरॉटिकल पार्ट बघितलेले आहे आणि न्यूमेरिकल पार्ट्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द थिओडाइट सर्वे. सो आपण थिओडाइट सर्वेची आज रिव्हिजन केलेली आहे. आता या रिव्हिजनवरून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत त्याचा स्टडी करा. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता जो तिसरा युनिट आहे तिसरं युनिट आपण शिकलेलं आहे त्याची रिव्हिजन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. ओके. सो वी स्टॉप हिअर.